या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने संतोष सर आणि डॉक्टर संजय आव्हाळे यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण पूजा घाटकर मॅडम यांच्याशी आपण मुलाखत घेत आहोत त्यांची. तर ह्या 2014 मध्ये एशियन ज्या कॉम्पिटिशन आहेत रायफल शूटिंगच्या त्याच्यामधलं गोल्ड मेडल आहे. तर त्याच्याविषयी विशेष माहिती त्या स्वतः देणारच आहेत, परंतु ज्या 6 वर्षापासून ह्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये स्वतःहून प्रॅक्टिस करतात. अंजली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि ह्या महाराष्ट्राची ह्या मातीची ही मुलगी या ठिकाणी आपण तिच्याशी आपण ह्या इंटरव्ह्यू घेत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुम्ही जे आज 6 वर्षापासून प्रॅक्टिस करता तर त्याच्या करिअर संदर्भात तुम्ही सांगा, कशी तुम्हाला आवड लागली आणि कशी सुरुवात झाली? मी शाळेत होते तेव्हा NCC कडनं मला कळालं होतं की शूटिंग हा एक स्पोर्ट्स इव्हेंट असतो. आणि त्याच्यानंतर मी 11वी 12वी सायन्सला होते. त्याच्यानंतर मी सुरुवात केली 12वी नंतर शूटिंग, रायफल शूटिंगमध्ये. तर आधीपासूनच असं क्रेज होती शूटिंग करायचं, एक काहीतरी वेगळं वाटत होतं. वेगळा इव्हेंट होता, वेगळा स्पोर्ट्स होता बाकीच्या स्पोर्ट्सपैकी. आणि माझ्या घरच्यांनी ती आवड माझी जपली, त्यामुळे मला शूटिंग हे सुरू करता आलं. मॅडम, ह्या शूटिंग रेंजमध्ये बरेचशी जी साहित्य आहे त्याच्यामध्ये जास्त कॉस्ट जाते, तर त्या साहित्याच्या संदर्भात काय सांगा? शूटिंग असं म्हणतात की एक महागडा खेळ आहे थोडक्यात. तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी वगैरे किंवा कॉर्पोरेट सेक्टरनी अजून पुढे येऊन मदत करावी ॲथलीट्सला. तर कारण का साधारण रायफल जी असते इथली, म्हणजे 10 मीटर रायफलची जी वेपन असते ती साधारण 2 लाखापर्यंत असते. परत त्याचं जे पोशाख असतो शूटिंग किट, तो साधारण आपल्याला एक 25,000, म्हणजे कमीत कमी बेसिक मॉडेल जो असतो तो 20-25 हजारपर्यंत येतो. आणि प्लस तुम्हाला दररोज खेळण्यासाठी जे पॅलेट्स वगैरे लागत असतात त्याची कॉस्ट एक साधारण 500 पॅलेट्सची 700 ते 900 रुपये असते. तर आणि असं महिन्यातून तुम्ही 4 ते 5 टीम्स वापरतात, म्हणजे जवळजवळ एक 20,000 वगैरे पॅलेट्स वापरतात. तर ही एक मला वाटतं शूटिंग थोडी महागडा गेम आहे आणि त्याच्यात भरपूर अशी मदत मिळणे खूप आवश्यक आहे. मॅडम, तुम्ही तुमची ही जी आवड जी आहे तर आई-वडिलांच्या सहकार्याने जमली, त्याच्यासाठी स्पॉन्सर म्हणून कोणी तुम्हाला मदत केली? मला सध्या तरी मला क्रीडा प्रबोधिनीची मदत आहे, आपली महाराष्ट्र शासन. आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट जे आहे आपलं प्रकाश पदुकोण, गीत सेठी ह्यांनी फाउंड केलेलं एक अव्वल दर्जाचं एक NGO आहे, ज्याच्यात बरेच मोठे मोठे सायना नेहवालपासून मेरी कोमपासून त्याच्यात ॲथलीट्स आहेत त्यांच्याकडे. तर हे 2 जण आहेत, क्रीडा प्रबोधिनी आणि OGQ, त्यांची मला हेल्प मिळते. मॅडम, तुम्ही जे 2014ला जे एकदम प्राईम असं महत्त्वाचं असं तुमचं वर्ष म्हणता येईल, तर त्या संदर्भात काय सांगाल की कशी तुम्ही मेडल्स मिळवली आणि काय तुम्ही नैपुण्य? 2014चं मेन मेडल जे होतं ते एशियन एअरगन चॅम्पियनशिप कुवेत तिथे झाली होती. तिथे गोल्ड होतं मला. आणि तिथे मी जी 2012 लंडन ऑलिम्पिक्सची गोल्ड मेडलिस्ट आहे चायनाची ई सिलिंग, तिला हरवून मला मिळालं होतं. सो तो एक थोडा मोठा करिअरला माझा एक मोठा चांगला आणि त्याच्यानंतर असे बरेच नॅशनल्स आणि इंटरनॅशनल लेवलला मेडल्स आहेत आणि होपफुली अजून मिळवत राहील मी. त्याच्यानंतर म्हणजे अजून तुमचा सराव वाढवला किंवा काय झाला, कशा संदर्भात काय? नाही, जे बेसिकली मी जे करत होते तेच मी कंटिन्यू केलंय. त्याच्यात काय असं मेहनत चालू आहे की पुढचे मोठमोठे जे कॉम्पिटिशन्स असतील त्याला सिलेक्शन, त्याच्यात मेडल्स वगैरे मिळावे. पण ग्रॅज्युअल असं चेंज काही केलेलं नाही आहे, पण हळूहळू सगळं व्यवस्थित जसं शूटिंग करायला पाहिजे किंवा जे जे मला इम्पॉर्टंट वाटते ते मी इन्क्लूड करते. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी तुम्ही ज्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टला हरवलेलं आहे आणि तुमच्यामध्ये ती अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाची क्षमता पण आहे, ती प्रूव्ह केलेली आहे. आणि तुमच्या ह्या क्षमतेला या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल हा निश्चितच न्याय देईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राची ही मुलगी चमकण्यासाठी निश्चित सहकार्य होईल.
याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.